स्टुडंट्स, आपला क्वेश्चन आहे इफ in इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 cos raised to 2nx dx, prove that in is equal to 1 upon n 2 raised to n plus 1 plus 2n minus 1 upon 2n in minus 1. आता in कशाला म्हटलंय? It is denoted to integration 0 to pi by 4 cos raised to twice of nx dx. म्हणजे कॉसची पॉवर 2n असेल तर त्या इंटिग्रेशनला आपण in ने डिनोट करतोय आणि हे नोटेशन किंवा हे इंटिग्रेशन यूज करून आपल्याला हा रिडक्शन फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. अँड आफ्टर गेटिंग दिस रिडक्शन फॉर्म्युला वी आर गोइंग टू फाइंड आउट इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 cos raised to 6x dx. To find out this, start with given in is equal to, आपल्याला in काय दिलेला आहे आपण ॲज इट इज घेणार आहोत. in is equal to इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 cos raised to 2nx dx. आता याच्या इंटिग्रेशनचा कुठलाही डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल नाही आणि म्हणून आपण कॉसच्या इंडेक्सला कॉसच्या पॉवरला स्प्लिट करणार आहोत. आपण cos raised to 2n लिहिणार आहोत cos raised to 2n minus 1x into cos x dx. आता इथे आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरायचं आहे, पण इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला माहित असला पाहिजे. इंटिग्रेशन u इंटू व्ही डीएक्स दॅट इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन u ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स ब्रॅकेट कम्प्लीट लिमिट्स दिलेले असतील फ्रॉम a टू b, तर इथे आधी u लिहायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ v घ्यायचं आहे आणि त्याचं जे काही आन्सर येईल त्यात अप्पर आणि लोअर लिमिट टाकायचे. तर ब्रॅकेटच्या बाहेर फ्रॉम a टू b मायनस, आता इथे इंटिग्रेशन सिम्बॉलच लिमिट लिहायचे, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v dx ब्रॅकेट कम्प्लीट dx. लक्षात घ्या तुम्ही v ला इंटिग्रेट करत आहात आणि u ला इथे ॲज इट इज ठेवलं, इथे u ला डिफरन्शिएट करत आहात. म्हणजे नॅचरली तुम्हाला u आणि v असे चूज करायचे आहे की v इंटिग्रेबल असला पाहिजे आणि u डिफरन्शिएबल असला पाहिजे. आता कॉस्टची पॉवर जर हायर असेल तर तुम्ही याला इंटिग्रेट करू शकत नाही, म्हणून तुम्ही याला डिफरन्शिएट करणार आहात. याला आपण म्हणणार आहोत u आणि सिंगल कॉस एक्सचं इंटिग्रेशन अवेलेबल आहे आणि म्हणून आपण याला म्हणणार आहोत v. सो सबस्टिट्यूट व्हॉट इज u अँड v इन दिस इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला. सो फर्स्ट u ॲज इट इज म्हणजे cos x ब्रॅकेट रेस टू 2n minus 1 ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे इंटिग्रेशन ऑफ cos x dx लिमिट्स 0 टू पाय बाय 4 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम a to b means here from 0 to pi by 4. Derivative of u means derivative of cos x bracket raised to 2n minus 1 and integration of v means integration of cos x bracket complete dx. आता ज्या फंक्शनच्या पुढे जे सिम्बॉल आहे ते आपल्याला परफॉर्म करायचं आहे ऑपरेशन. सो cos raised to 2n minus 1x as it is येणार, इंटिग्रेशन ऑफ cos x is sin x ब्रॅकेट कम्प्लीट लिमिट 0 to pi by 4 minus integration 0 to pi by 4 as it is, and now we are going to find out derivative of cos x bracket raised to 2n minus 1. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n हा स्टँडर्ड फॉर्म्युला झाला, पण इथे सिंगल x आहे का बेसला? नाही, cos x आहे, म्हणजे फंक्शन ऑफ x raised to कॉन्स्टंट नंबर. आपल्याला हा फॉर्म्युला बघायचा आहे कंपोजिट. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x raised to n काय आहे? n इंडेक्सला आहे तो पुढे घेतो आपण. Function as it is, its power less than 1, so n minus 1 and derivative of f of x is f dash x. Correct? इथे काय येणार आहे? याची n च्या ऐवजी इथे पॉवर आहे 2n minus 1, आपण 2n minus 1 पुढे घेणार आहोत. फंक्शन as it is म्हणजे cos x as it is. cos x ची पॉवर एकाने कमी करायची आहे म्हणजे 2n minus 1 आहे ऑलरेडी, अजून एक minus 1 घ्यायचा आहे आणि डिफरन्शिएशन ऑफ f of x म्हणजे cos x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि शेवटी इंटिग्रेशन ऑफ cos x दॅट इज नथिंग बट sin x dx. ठीक आहे. आता याच्या पुढे काय करायचं आहे? in इज इक्वल टू फर्स्ट टर्म मध्ये अप्पर आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचे, म्हणजे एक्सच्या ऐवजी आधी घ्यायचं आहे पाय बाय 4. सो वी कॅन राईट हिअर in इज इक्वल टू ब्रॅकेटच्या आत cos पाय बाय 4 ब्रॅकेट रेस टू 2n minus 1 sin पाय बाय 4 मायनस, आता इथे एक्सच्या ऐवजी घ्यायचे लोअर लिमिट दॅट इज नथिंग बट 0. सो साइन 0 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0, म्हणून पूर्ण टर्म 0 होणार आहे. सो मी डायरेक्ट मायनस 0 लिहिलाय, बरोबर आहे. देन मायनस इथे 2n minus 1 कॉन्स्टंट आहे, त्याला इंटिग्रेशन सिम्बॉलच्या बाहेर लिहिलाय 2n minus 1. इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 ॲज इट इज, cos x raised to 2n minus 2 येणार आहे 2n minus 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस sin x
आणि हा साइन एक्स आपण ॲज इट इज लिहिलाय. आले लक्षात. आता ही टर्म झाल्यानंतर पुढे cos π/4 ची व्हॅल्यू काय आहे 1/√2. सो 1/√2 रेस टू 2n-1. साइन π/4 इज ऑल्सो 1/√2. देन ही निगेटिव्ह साइन आहे पण साइन एक्स विथ मायनस साइन आहे कॉसचा डेरिव्हेटिव्ह. सो हा मायनस मायनस काय होणार आहे प्लस. 2n-1 बाहेर आहे. इंटिग्रेशन 0 to π/4 cos x रेस टू 2n-2 लिहू शकता किंवा 2 कॉमन काढून n-1 लिहू शकता. आणि हा साइन आणि हा साइन साइन स्क्वेअर एक्स dx. आता इथे 1/√2 रेस टू 2n-1 आहे आणि इथे 1/√2 रेस टू 1 आहे. दोघांच्या इंडायसिसची ऍडिशन केली तर 2n-1 प्लस 1 म्हणजे उरणार आहे फक्त 2n. करेक्ट. ही प्लस साइन ॲज इट इज 2n-1 ॲज इट इज. इंटिग्रेशन 0 to π/4 cos x रेस टू 2n-2 ॲज इट इज. आणि साइन स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो 1 - cos स्क्वेअर. करेक्ट. आता पुढच्या स्टेपमध्ये काय केलंय 1/√2 √2 ला लिहिलंय 2 रेस टू 1/2. आता हा 1/2 आणि 2n मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल होईल. 1/2 रेस टू n उरणार आहे पुढच्या स्टेपमध्ये. प्लस 2n-1 ॲज इट इज. इंटिग्रेशन 0 to π/4 ॲज इट इज. cos रेस टू 2n-2 into 1 मीन्स सेम फंक्शन मायनस साइन इन बिटवीन. cos x रेस टू 2n-2 आणि हा cos स्क्वेअर. -2 + 2 कॅन्सल होणार फक्त 2 रेस टू n उरणार. cos x रेस टू 2n ब्रॅकेट कम्प्लीट dx. करेक्ट. आता पुढच्या स्टेपमध्ये काय केलंय मी तर इथे आधीच सांगितलं तुम्हाला 1/2 रेस टू n लिहायचं आहे प्लस इथे 2n-1 लिहायचं आहे. इंटिग्रेशन 0 to π/4 आणि या दोन्ही टर्म्स वेगवेगळ्या लिहायच्यात. इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट टर्म मायनस विथ दिस 2n-1 इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म. आता पुढच्या स्टेपमध्ये काय होईल लक्षात घ्या. या वेळेला cos रेस टू 2n होता आपण त्याला in ने डिनोट केलं. आता इथे 2n-2 आहे आपण 2 कॉमन काढला तर n-1 मिळणार. सो दिस इंटिग्रेशन कॅन बी डिनोटेड बाय in-1 अँड दिस इंटिग्रेशन कॅन बी डिनोटेड बाय कारण cos ची पॉवर ट्वाइस ऑफ n आहे तर हे इंटिग्रेशन आपण in ने डिनोट करू शकतो. तर in आणि बाहेर हा 2n-1 ॲज इट इज. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे in-1 ची टर्म ॲज इट इज ठेवायची आहे. in या साईडला पण आहे बरोबर आहे. तर ही in ची टर्म या साईडला नेली तर निगेटिव्ह आहे ती पॉझिटिव्ह होणार. दॅट इज इक्वल टू 1/2 रेस टू n ॲज इट इज अँड दिस सेकंड टर्म in-1 ॲज इट इज बरोबर आहे. आता पुढे in कॉमन काढलाय म्हणजे इथे उरणार आहे 1 प्लस 2n-1 दॅट इज इक्वल टू राईट हँड साइड ॲज इट इज. इथे 1-1 कॅन्सल होणार 2n उरणार. मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 2n या साईडला जाताना डिव्हिजनला जाणार. इथे 1/2 रेस टू n आहे इंटू 2n लिहायचं. या साईडचा 2n इकडे डिव्हिजनला येणार प्लस ऑलरेडी इथे 2n-1 आहे अपॉन 2n येणार आणि हा in-1 येणार बरोबर आहे. आता पुढच्या स्टेपला काय लिहू शकतो हा n ॲज इट इज. या 2 ची पॉवर आहे 1 या 2 ची पॉवर आहे n. बेस सारखा आहे 2 याच्या पॉवरची ऍडिशन करायची आहे म्हणजे n+1. तर फर्स्ट टर्म घ्यायची 1/n इंटू 2 रेस टू n+1. सो वी कॅन राईट हिअर in is equal to 1/n into 2 रेस टू n+1. So our next step is in is equal to 1/n into 2 रेस टू n+1 plus 2n-1 upon 2n in-1. हाच रिडक्शन फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा होता. ठीक आहे. आता याला आपण कन्सिडर करूया इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला इव्हॅल्युएट करायचं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 cos रेस टू 6x dx. हा 6 आपण लिहू शकतो ट्वाइस इंटू 2 इंटू 3 म्हणजेच ट्वाइस ऑफ n च्या फॉर्मॅटमध्ये लिहिलंय मी. म्हणजेच हे इंटिग्रेशन आपण डिनोट करू शकतो I3. लक्षात येते का. इथे ट्वाइस ऑफ n असेल तर आपण त्याला in म्हणतो. इथे ट्वाइस ऑफ 3 आहे म्हणजे आपण याला म्हणणार आहोत I3. सो कन्सिडर I3 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 cos x रेस टू 2 into 3 dx. आता I3 फाइंड आउट करायचा असेल म्हणजेच आपल्याला इथे n च्या ऐवजी काय सबस्टिट्यूट करावं लागणार आहे 3. सो पुट n इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 म्हणजे इथे येणार आहे 1/3 इंटू 2 रेस टू 3 प्लस 1 प्लस 2 इंटू 3 -1/2 इंटू 3 आणि इथे in-1 म्हणजे I3-1. करेक्ट.
आता पुढच्या स्टेपमध्ये 1/3 इंटू 2⁴, इथे 3 + 1 4 आलाय, प्लस इथे येणार आहे 6 - 1 आणि हा खाली 6i2. या टर्म्स ऍज इट इज ठेवलंय मी. आता i2 फाइंड आउट करण्यासाठी परत इक्वेशन 1 कडे जायचंय आणि या इक्वेशन 1 मध्ये n च्या ऐवजी 2 सबस्टिट्यूट करायचंय. मग i2 ची व्हॅल्यू काय मिळणार आहे 1/2 2⁴ + 1, इथे 2 × 2 4 4 - 1/2 × 2 i2 - 1 ते इथे लिहिले मी. ठीक आहे. आता हे सिम्प्लिफाय करायचंय. फर्स्ट टर्म मी ॲज इट इज लिहिली. 5/6 ने ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय करायचं. तिथे आपण लिहू शकतो 5/6 इंटू 1 इथे 2 आणि इथे 2⁴ + 1 म्हणजे 2³ इंटू 2 2⁴ प्लस 5/6 इथे मिळणार आहे तुम्हाला 3/4 I1. I1 कॅल्क्युलेट करायचंय. बाकी तर कॅल्क्युलेशन झालंय. I1 साठी परत हा फॉर्म्युला बघायचा आहे आणि I1 मिळवण्यासाठी आपण n च्या ऐवजी 1 सबस्टिट्यूट करणार आहोत. सो व्हॉट वी गेट इनसाइड द ब्रॅकेट 1/1 इंटू 2⁻1 + 1 प्लस 2 - 1 मीन्स 1 आणि इथे 2 × 1 म्हणजेच 2 येणार आहे आणि इथे I1 - 1 म्हणजे I0. करेक्ट. आता पुढे कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी 1/3 इंटू 2⁴ ॲज इट इज लिहिलंय. इथे 5/3 इंटू 2⁵ येणार कारण इथे 6 मी लिहिला 3 × 2. सो 2 आणि हा 2⁴ म्हणजे 2⁵ इंटू 3 प्लस 5/6 ॲज इट इज 5/6 आणि हा 3/4 म्हणजे 3 × 2 = 6 इथे 5/8 मिळणार आणि हा I1 मी सबस्टिट्यूट केलाय. आता पुढच्या स्टेपमध्ये 5/8 ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय केला. सो 5/8 इंटू 2² म्हणजे इथे मिळणार आहे मला 2³ आणि हा 2³ आणि हा 2² दोन्ही लिहिलेत मी. 5/8 ॲज इट इज इथे मिळणार आहे मला 1/2 I0. I0 म्हणजेच काय I0 म्हणजे इथेच यायचे आपल्याला. I3 कधी लिहिला आपण इथे 3 असताना. I0 म्हणजे इथे 0 येणार. 2 × 0 0 cos (0) म्हणजेच मी लिहिलं इथे इंटिग्रेशन 0 to π/4 cos x ब्रॅकेट (0) dx आणि हा 5/16 बाहेर. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे मी मॅन्युअली इथे केलेलं आहे. तुम्ही हे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवर पण करू शकता. खूप इझी होतं. 2 सेकंदात तुम्हाला आन्सर मिळणार आहे. इथे मी काय केलं सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी इथे 3 2⁴ आहे, इथे 3 2⁵ आहे आणि इथे 2⁵ आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे 3 2⁵ मला कॉमन डिनॉमिनेटर हवा आहे. इथे 3 2⁴ आहे म्हणजे इथे 2 ची गरज आहे. 2 ने मल्टिप्लाय केले. इथे कोणाचीही गरज नाही म्हणून 5 घेतलाय आणि इथे 3 नाहीये. 2⁵ आहे फक्त 3 नाहीये. मग मी 3 ने मल्टिप्लाय केलं. 5 3 = 15. हा 5/16 ॲज इट इज. आता हे कॅल्क्युलेशन केलं तर मला मिळणार आहे 22 डिवाइडेड बाय 3 इंटू 2⁵. हा 2⁵ आहे प्लस 5/16 आणि इथे इंटिग्रेशन 0 to π/4 एनिथिंग (0) gives us 1. So we are getting here integration from 0 to π/4 and dx only. Integration from 0 to π/4 with dx आणि इथे 22 मला मिळाला होता आधीच. मग 22 ला मी लिहिलंय 2 × 11. इथे 3 × 2⁵ होता तो ॲज इट इज लिहिलाय 5/16 dx इंटिग्रेशन x लिमिट्स फ्रॉम 0 to π/4. पुढच्या स्टेपमध्ये x च्या ऐवजी π/4 x च्या ऐवजी 0. इथे एक 2 कॅन्सल होणार म्हणजे उरणार आहे 2⁴. सो 16 × 3 दॅट इज नथिंग बट 48 अँड 16 × 4 दॅट इज नथिंग बट 64. दिस इज व्हॅल्यू ऑफ I3. आता हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटरवर केलं तर खूप लवकर येईल आणि तुमचा आन्सरही लवकर येईल.